हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना। तर चला मित्रांनो, आता माझी देवपूजा वगैरे सर्व आवरलंय। बघा मित्रांनो, आमच्याकडे किती अचानक पाऊस आलाय। तुमच्याकडे आहे का पाऊस? कमेंट मध्ये सांगा। 4-5 दिवसानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे। तर बघा आता किती मस्त पाऊस आलाय, वारं पण आहे। आता थोडा थोडा कमी पडतोय, भरपूर वेळापासून चालू आहे, जवळपास अर्धा तास झालाय। कुठे कुठे पाऊस आहे कमेंट मध्ये नक्की सांगा। आताच थोडा वेळ झोपले होते, त्यानंतर उठले। आता फ्रेश वगैरे झाली आहे, माझी झाडझुड वगैरे सर्व काम आवरलंय। तर आता मला स्वयंपाकाला बिलगायचंय। तर आज आम्ही तिघच आहे, कारण की मम्मींना आहे एकादस, आम्हाला तिघांना काही उपवास नाही। तर चला आता आमच्या तिघांसाठी काहीतरी भाजी आणि पोळ्या बनवतो। बघा किती मस्त लाल लाल डग झाले आमच्याकडे, तुमच्याकडे आहे का? असे लाल डग का होत असतील पण? का ओ आवाजच जात नाही, ते घरामध्ये आहे, मी बाहेर आहे। बघा किती लाल मस्त डग झाले। वरती पण भरपूर, इथं खाली 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 पावसामुळे खालचं दिसत नाही, किती लाल दिसतंय बघा। आज म्हटलं गणपतीकडे जाऊ मित्रांनो, ते ठरवलं ते कधीच होत नाही। मी आज म्हटलं लवकर आवरू आणि गणपती बाप्पाकडे जाऊ। तर हे ना आज मला जायलाच नाही भेटलं, कारण की ना पाऊस आल्यामुळे ना रस्ता चिकचिक झालाय। तर रस्त्याने जायचं म्हटलं का नाही कसं हे होतं, त्यामुळे म्हटलं जाऊ उद्या लवकर आवरून, पण काही फायदा झाला नाही। फायदा म्हटलं वाळल तोपर्यंत पण लई चिकचिक येतो, जावंच नाही वाटत ते। उद्या पण पुन्हा लवकर आवरून जाऊ आपण। पावसापुढं काय करता येईल, हे जातं संध्याकाळी आरतीला, संध्याकाळी। चला आता मी पिठला पोळीच बनवून घेतली, कारण की म्हटलं तिघांसाठी काय बनवावं। तर चला आता माझं स्वयंपाक वगैरे सर्व आवरलंय। तर आता जेवण करून घेते, त्यानंतर भांडे वगैरे आवरून झालंय का मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।